ॲमेझॉन बुक्स वगैरे पाहिले, म्हणजे टॉप सेलिंग बुक्स 100 बुक्स वगैरे. जवळपास 80-85 बुक्स इंग्लिश असतात पुस्तकं, 5-6 हिंदी असतात आणि उरलेली तमिळ किंवा मल्याळम दिसतात. हिंदी पण मोस्टली रामायण महाभारत ह्याच्या पलीकडे काही नसतं किंवा पौराणिक. तमिळ आणि मल्याळम मात्र नवीन लेखकांची सेल होताना दिसतात. मग यामध्ये त्यांच्यापासून म्हणजे असं काय त्यांच्याकडे वेगळं, आणि एक व्यक्ती म्हणून किंवा एक समाज म्हणून आपण काय शिकू शकतो त्यांच्याकडून? काही आपण ॲडॉप्ट करू शकतो, म्हणजे काही त्यांच्या प्रथा आहेत का, असं काही आहे त्यांच्याकडे की ज्यामुळे त्यांची भाषिक आयडेंटिटी म्हणजे जपलेली आहे त्यांनी? नक्की. म्हणजे वाचन संस्कृती ज्याला आपण म्हणतो ती खूप चांगल्या पद्धतीने रुजलेली आहे तामिळनाडूमध्ये. कारणं वेगवेगळी असतील कदाचित, म्हणजे काही राजकीय सांस्कृतिक मुवमेंट्स होऊन गेल्या काही दशकांपूर्वी तिकडे, त्यामुळे कदाचित ती लँग्वेज आयडेंटिटी जास्त जोमाने धरून ठेवली असेल त्यांनी, किंवा मुळातच त्या समाजाला भाषेविषयी आस्था असावी. कारण आपण जर पाहिलं आता की संस्कृत जशी क्लासिकल लँग्वेज आहे आणि त्यातून पुढे अनेक प्राकृत भाषा आणि आधुनिक भाषांची निर्मिती झाली आहे, तर आत्ता एक्झिस्टिंग लँग्वेजेसमध्ये तमिळ अशी एकच भाषा आहे की क्लासिकल पिरियडमध्येही ती बोलीभाषा म्हणून वापरात होती आणि आजही ती बोलीभाषा म्हणून अस्तित्वात आहे. तर भाषेची घडण जी झाली आहे वेगवेगळ्या टप्प्यांवर साहित्य लिहिलं गेलंय, ते अजूनही आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचतंय. म्हणजे संगम काळातलं साहित्य असेल काही तिथे, किंवा तिरुकुरल जे म्हटलं जातं तिथे ते असेल, तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे आता हा ट्रेंड खरा सुरू झालाय की वेगवेगळ्या ठिकाणी काही वचनं लिहून ठेवायची, संत साहित्यातली वचनं असतील किंवा काही चांगल्या कवींच्या कवितांच्या काही ओळी असतील की त्या पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, भित्तिपत्रिका असतील, तिथे लिहिल्या जातात. तमिळनाडूत तुम्ही पाहिलं तर बसेसमध्ये, प्रत्येक बसमध्ये जिथे ड्रायव्हर बसतो त्याच्या बाजूची जी सीट असते त्याच्यावरती तिरुकुरल मधल्या ओळी लिहिलेल्या असतात, जे शाळेतली मुलं शिकत असतात. भाषिक अस्मिता काय म्हणू, इन्सिस्ट करण्याचा एक भाग आहे की हे आम्ही आहोत, ही आमची भाषा आहे. हे झालं काय म्हणू, वेगवेगळ्या स्तरांवर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. पुस्तकांच्या बाबतीत म्हणजे जे वाचन संस्कृती आपण म्हणतोय, तर मुळात आपल्याकडे पुस्तकं विकत घेऊन वाचणं हे जे प्रमाण आहे ते अलीकडे हळूहळू कमी झालेलं दिसतं. म्हणजे त्याला कारणं वेगवेगळी असतील. पुस्तकांच्या किमती हे एक कारण असेल, किंवा इतर भाषांमधली पुस्तकं, इंग्रजी भाषेतली पुस्तकं जास्त वाचली जातात हे कारण असेल. पण फक्त विकत घेऊन वाचणं नाही, तर लायब्ररीतनं पुस्तक घेऊन मराठी पुस्तकं वाचणं हे प्रमाणही कमी झालेलं आहे. तमिळनाडूत पुस्तक प्रदर्शनं खूप मोठ्या प्रमाणावर भरवली जातात. आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये एक अशी मोहीम त्यांनी सुरू केली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी दरवर्षी एक पुस्तक प्रदर्शन मोठं भरेल. म्हणजे जसं दिल्लीचं बुक फेअर, वर्ल्ड बुक फेअर ज्या पातळीवर होतं की जिथे जगभरातले वेगवेगळे पब्लिशर्स येतात किंवा भारतातले वेगवेगळे पब्लिशर्स येतात, वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं तिथे डिस्प्लेला असतात, त्याचवेळी तिथे वेगवेगळे सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रम होत असतात, साहित्यिक चर्चा होत असतात, लेखकांशी गप्पा असतील किंवा क्रिटिक्सच्या संदर्भात काही कार्यक्रम असतील, हे जे स्वरूप असतं तशा पद्धतीच्या पुस्तक जत्रा म्हणूया आपण त्याला, त्या सलग 10 दिवसांकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरत असतात. आणि त्याला रिस्पॉन्स खूप चांगला असतो. म्हणजे सामान्य लोकांचा रिस्पॉन्स म्हणा, म्हणजे ठराविक जिल्ह्यात गर्दी झाली, ठराविक ठिकाणी झाली नाही असं नाही होत. म्हणजे आपल्याकडे साहित्य संमेलनाच्या वेळी पुस्तक प्रदर्शनं असतात, पण ते ठराविक त्यावेळी असतं, ठराविक ठिकाणी असतं. पण इथे प्रत्येक जिल्ह्यात असल्यामुळे त्या जिल्ह्यातल्या लोकांना ऍक्सेस असतो त्याला. सगळे पब्लिशर आलेले असतात तिथे, तमिळमधले, इंग्रजीतले दोन्ही. एक सेक्शन तिथे स्वतंत्र असा ठेवलेला असतो की तिथे साहित्य चर्चा केली जाते. मुलांसाठी एक स्वतंत्र सेक्शन असतं की तिथे पुस्तकं मांडले, रोज बदलत जातात ती पुस्तकं, आणि मुलांनी तिथे यावं. दुपारच्या वेळेला शाळा सुटल्यावर शाळा घेऊन येते मुलांना, ती पुस्तकं वाचा, निवडा आपल्याला हवं ते पुस्तक, त्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत लिहून काढा, आणि मग एक वेळेचा स्लॉट ठेवलेला असतो तेव्हा ते मत सादर करा. तो रिव्ह्यू तुम्ही जो लिहिलाय तो वाचून दाखवा लोकांना, मग त्याच्यावर चर्चा होते. तर हे जे आहे ना की पुस्तकं वाचा 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 सांगून मुलं नाही वाचणार ती पुस्तकं.
तर मुलांना पुस्तकापर्यंत घेऊन जायचं, त्यातलं काय वाच आणि कसं वाच हे त्यांना लक्षात आणून द्यायचं फक्त. हा, आणि वाचल्यानंतर आणि ते वाचल्यानंतर मत मांडायचं मत आपलं. मांडायचं. आणि केवळ अस्मिता असणं वेगळं, पण हे हे रुजवणं ज्याला नवीन म्हणतो ना आलेल्या आपण. पुस्तकं वाचून पण हे मत मांडणं आणि ते चर्चा करणं आणि ते नक्कीच. ऐकायलाही लोक येत असतील, त्यामुळे म्हणजे जवळपास आता गेली 1-2 वर्ष पूर्ण वेळ मी तमिळनाडूत असताना त्या 10 दिवस संध्याकाळचा हा जो सेक्शन असतो की जिथे साहित्य चर्चा होत असतात, पट्टीमंडरम म्हणून एक प्रकार असतो तमिळनाडूत, की तिथे एक विषय दिला जातो, एक अध्यक्षस्थानी एक माणूस असतो, तो साधारण त्या विषयातला तज्ज्ञ व्यक्ती असतो आणि त्या विषयाच्या बाजूनी बोलायला आणि विषयाच्या विरुद्ध बाजूनी बोलायला अशी 2-2 लोक असतात. अशा चर्चा होत असतात. ते सगळेच विषय काही साहित्यिक असतात असं नाही. काही विषय असतात की मीडियाचा भाषेवर किती परिणाम होतोय, तुम्हाला काय वाटतं, किंवा पूर्वीच्या सिनेमातली गाणी ही कवितांसारखी होती, आताची कशी आहेत, काही विषय असू शकतो, काही विनोदी विषयही असू शकतात. पण ह्यातनं भाषा तुमच्या कानावर पडत राहते, संदर्भ मिळत राहतात आणि हे ऐकायला जवळपास रोज 100-150 लोक तरी नक्की असतात. अच्छा. तर कदाचित असं होऊ शकतं, म्हणजे अशा पद्धतीचे उपक्रम जर वारंवार राबवले गेले तर महाराष्ट्रातही वाचन संस्कृती पुन्हा रुजेल. कारण आपल्याकडे हे नव्हतं असं नाहीये. भाषणं ऐकण्यासाठी, म्हणजे आता अत्र्यांची भाषणं ऐकण्यासाठी ग्राउंडवर गर्दी झालेला काळ आपल्याकडेही आहेच की. तर कदाचित हे थोडं मागे पडलंय, ते रिवाईव्ह करायची गरज आहे, असं असू शकेल. पण ह्या अशा प्रयोगांमधनं मुलांपर्यंत ती वाचन संस्कृती पोहोचत असते.